अकोला येथील कीर्तिनगर येथे मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोडीनंतर नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे रामटेक पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। हॉटेल किंग लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये चालणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यावर पोलिसांनी छापा टाकत 2 आरोपींना अटक केली आहे आणि एका पीडित महिलेची सुटका केली आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे। त्यांना माहिती मिळाली होती की रामटेक येथील किड्स कॉलेज रोडवरील हॉटेल किंग लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे। या माहितीच्या खातरजमा होताच पोलिसांनी शनिवारी रात्री अचानक हॉटेलवर छापा टाकला। छापा टाकल्यावर हॉटेलच्या काउंटरवर 36 वर्षीय लोकेश रामदास डहारे हा आरोपी बसलेला आढळला। पोलिसांनी हॉटेलची झडती घेतली असता रूम नंबर 2 मध्ये 19 वर्षीय विवेक विजय गुरुपंचंग आणि एक पीडित महिला आढळून आली। चौकशी दरम्यान विवेकने सांगितले की लोकेशने त्याला पैशांच्या बदल्यात महिला आणि खोली उपलब्ध करून दिली होती। विशेष म्हणजे विवेकचे नाव हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेले नव्हते। पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार हॉटेलचा मालक विशाल प्रकाश सिंग सोलंकी याने तिला हॉटेलमध्ये बोलावले होते। पोलिसांच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की हे तिघेही आरोपी आर्थिक फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत आहेत। पोलिसांनी घटनास्थळावरनं 3 अँड्रॉइड मोबाईल आणि 1000 रुपये रोख असा एकूण 31,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पीडित महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी लोकेश डहारे, विवेक गुरुपंचंग या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर हॉटेल मालक विशाल सोलंकी विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिन्ही आरोपींविरुद्ध अनैतिक वाहतूक कायदा 1956च्या कलम 3, 4, 5 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रामटेक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। तर होती नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून आलेली एक महत्त्वाची बातमी। पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे समाजात सुरू असलेल्या अशा गैरप्रकारांना आळा घालण्यास नक्कीच मदत होईल। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।